व्हिडिओ बनवण्याचा एवढा एकच हेतू आहे की गावचा विकास झाला पाहिजे. हे व्हिडिओ कुणावरती टीका करण्यासाठी बनवलेला नाही, तर मला एवढं एकच म्हणायचे की आपल्या गावचा विकास झाला पाहिजे. कारण स्वतः आम्हाला विद्यार्थ्यांना रस्त्यावर येऊन व्हिडिओ बनवायची वेळ आली आहे की रस्ता खराब झाला असल्यामुळं. तर मला एकच सांगायचं महाराष्ट्र शासनाला की तुम्ही विद्यार्थ्यांपर्यंत वेळ येऊ जेपर्यंत तुम्ही डोळे झाकून. आम्हाला पण एवढी एकच विनंती आहे की आम्हाला पण थोडी तुम्ही मदत करावं, आम्हाला थोडा प्रतिसाद द्यावा. आम्ही आता आमच्या मित्रासोबत निघालो होतो रस्त्याचं प्रशिक्षण करायला. त्याला रस्ता गावातल्या खूप लोकांचं म्हणणं आहे की रस्ता खराब झालाय, तर आपण बघायला चालला तर रस्ता खराब. आपला व्हिडिओ बनवण्याचा एवढा एकच उद्देश आहे की गावात 20 वर्ष झालं रस्ता नव्हता, 20 वर्षातून तब्बल आता रस्ता झाला होता. व्हिडिओ बनवण्याचा आपला एवढाच उद्देश आहे की आपला व्हिडिओ महाराष्ट्र शासनापर्यंत पोहोचला पाहिजे. तर तुम्ही सर्वांनी सपोर्ट करायला पाहिजे मला. या मित्रांनो, तरी आमचं गाव कुंभारवाडी, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर. आपलं रेणापूर तालुक्यामध्ये छोटंसं गाव आहे कुंभारवाडी म्हणून. त्या गावाचं काम 20 वर्ष झालं होत नव्हतं. आता ह्या वर्षी मंजूर झालं आहे. तरी बघून घ्या, आपण मागं पाठी बघू शकता. हे कामामध्ये कोण कोण आहे, काय काय नाही, सगळं तुम्हाला सांगेल थोडा व्हिडिओच्या पुढे जाऊन. रस्त्याचं काम कसं झालं आहे तुम्हाला पुढे जाऊन दाखवेल. रस्त्याच्या पाट्या वगैरे सगळं तुम्हाला अर्धा रस्ता राहिला आणखी पुढं करायचा. तरी तुम्हाला सगळं पूर्ण रस्ता पण दाखवेल मी व्हिडिओमध्ये. तरी तुम्ही पुरी वाचून घ्यायचं. सार्वजनिक बांधकाम विभाग लातूर, महाराष्ट्र शासन यांना मी विनंती करतो की आमच्या गावच्या काही समस्या आहेत ती तुम्ही समजून घेऊन आम्हाला योग्य ती न्याय द्यावा. नमस्कार मित्रांनो, तरी आपण आलो रस्त्याची पाहणी करायला. तरी आपण बघू शकता, तुम्हाला 1 मिनिट दाखवतो मी. काय हे बघून घ्या. हो काही आपलं डांबरीकरण झालेलं आहे. डांबरीकरणाचे हे कच बघून घ्या तुम्ही. हो बघा, डांबर तर कुठं आहे की कच उघडा पडायला लागला आहे. हो बघून घ्या. तुम्हाला आणखीन दाखवतो पुढे जाऊन मी सगळं काय दाखवलं तुम्हाला. आता आणखीन पुढे पाट्या पडलेल्या आहेत ते पण तुम्हाला दाखवतो. ते टर्नच्या पण पाट्या आहेत, आणखीन गार्ड पण पडलेले आहेत साईडला लावलेले, ते पण तुम्हाला दाखवतो. चला तरी बघून घ्या. हे बघा पाट्या बघून घ्या. तर योगा बघून घ्या, डांबरीकरण कसं झालं एकदा बघून घ्या. योगा डांबरीकरण झालं का हे? असं डांबरीकरण असते का? पूर्ण कच उघडा पडलेला आहे, त्याच्यावरती डांबरच नाही तर कच उघडा पडणार, ते कसं राहील बरं? योगा बघून घ्या. इकडं रस्ता होऊन 2 महिने बी कंप्लीट झाले नाहीत आणखीन, तर रस्त्याची अवस्था अशी आहे. तर नंतर तर ग्रामस्थाला किती त्रास होईल याची सगळ्यांना दखल घ्यावी लागते. त्याच्यामुळं आम्ही व्हिडिओ करण्याचे आमचे एकच भाव आहे की महाराष्ट्र शासनाला समजलं पाहिजे की रस्ता कसा होतोय काय नाही, हे बघून घ्या. इकडं व्हिडिओ बनवण्याचा एवढा एकच हेतू आहे की गावचा विकास झाला पाहिजे. हे व्हिडिओ कुणावरती टीका करण्यासाठी बनवलेला नाही, तर मला एवढं एकच म्हणायचे की आपल्या गावचा विकास झाला पाहिजे. कारण स्वतः आम्हाला विद्यार्थ्यांना रस्त्यावर येऊन व्हिडिओ बनवायची वेळ आली आहे की रस्ता खराब झाला असल्यामुळं. तर मला एकच सांगायचं महाराष्ट्र शासनाला की तुम्ही विद्यार्थ्यांपर्यंत वेळ येऊ जेपर्यंत तुम्ही डोळे झाकून बसलायत, म्हणजे किती म्हणजे निष्काळजीपणा करायला लागलात तुम्ही. थोडं गावाकडं पण लक्ष दिलं पाहिजे, आपल्या गावाकडं म्हणजे आम्हाला पण एवढी एकच विनंती आहे की आम्हाला पण थोडी तुम्ही मदत करावं, आम्हाला थोडा प्रतिसाद द्यावा. गावचा विकास झाला पाहिजे, गावचा विकास झाला पाहिजे.